संतुलित लोकसंख्या हीच शाश्वत विकासाची गुरुकिल्ली डॉक्टर कुलदीप पाटील। संस्था माता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव इथं जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला डॉक्टर बापूजी साळुंखे व संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रत्नाकर मस्के यांच्या हस्ते करण्यात आले। प्रशिक्षणार्थींनी मनोगतामध्ये वैष्णवी कुंभार हिने मनोगत व्यक्त केले। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कुलदीप पाटील उपस्थित होते। त्यांनी वाढती लोकसंख्या, तिचा पर्यावरण, आरोग्य, शिक्षण व अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच संतुलित लोकसंख्या, कुटुंब नियोजन आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच संतुलित लोकसंख्या ही शाश्वत विकासाची गुरुकिल्ली आहे असं मत प्रतिपादित केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रत्नाकर मस्के होते। त्यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय आव्हानांचा उल्लेख केला। लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती, शिक्षण आणि जबाबदार नागरिकत्वाची गरज असून युवा पिढीने पुढाकार घ्यावा असं मत प्रतिपादित केले। यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रत्नाकर मस्के, डॉक्टर देवदत्त खजूरकर, डॉक्टर अर्चना चिखलीकर, प्राध्यापक अंकुश पंडित, प्राध्यापक प्रमोद शेंडगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख तसेच प्रशासकीय सेवक संजय कुंभार, हनुमंत वाघमारे, सुजाता हजारे, अस्मिता साळी व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवानी थोरबोले व अनुजा राव यांनी केले, तर प्रास्ताविक वर्षा राणी कोले यांनी केले, तर ऋण निर्देश मंजिरी साळुंखे यांनी केले।